नमस्कार. मी तुम्हाला काचबिंदूच्या विविध प्रकाराबद्दल आता माहिती देणार आहे. पहिला जो प्रकार आहे तो प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा. हा वयाच्या साधारण 50च्या नंतर होतो आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीला पेशंटचे दृष्टिक्षेत्र जे पेरिफरल विजन आहे किंवा पेरिफरल दृष्टिक्षेत्र आहे ते कमी होते. त्यामुळे पेशंटला सिम्पटम्स नसतात. त्याच्यामुळे त्याचं लवकर निदान झालं तर उपचार सुरू करून अंधत्व आपल्याला टाळता येतं. दुसरा जो प्रकार आहे त्याला आम्ही प्रायमरी अँगल क्लोजर ग्लॉकोमा म्हणतो. हा आजारही साधारण एक 40-50 नंतर होणारा आहे. तर ह्याच्यामध्ये पेशंट्सला तीव्र स्वरूपाचा डोळ्यामध्ये होणारी वेदना, त्याच्यानंतर डोळ्याचा अर्धा भाग दुखणे, नजर कमी होणे, डोळ्याला पाणी येणे असे सिम्पटम्स होऊ शकतात. याचे कारण की डोळ्याचा सडन दाब वाढतो आणि पेशंटला त्रास होतो. अशा प्रकारचे सिम्पटम्स पेशंट्समध्ये असू शकतात. त्याच्यानंतर तो तिसरा जो प्रकार आहे ज्याला आम्ही सेकंडरी ग्लॉकोमाज म्हणतो, की ज्याचं कारण मुळात एखादं डोळ्याची सर्जरी झालेली असेल किंवा डोळ्याला मार लागला असेल किंवा डोळ्यामध्ये डायबिटीसचे रिलेटेड चेंजेसमुळे हा प्रकारचा काचबिंदू होतो. तर ही झाले 3 प्रकारचे काचबिंदू. प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये आपण सुरुवातीला पेशंट्सला आय ड्रॉप सुरू करतो. आय ड्रॉपने जर दाब कंट्रोल झाला नाही तर आम्ही पेशंटला काचबिंदूचे ऑपरेशन करतो. जो प्रायमरी अँगल क्लोजर ग्लॉकोमा आहे त्याच्यामध्ये त्वरित उपचाराची गरज असते. तर या त्वरित उपचारामध्ये आम्ही आय ड्रॉप सुरू करून डोळ्यामध्ये लेझर पद्धतीने उपचार करतो. लेझर पद्धतीच्या उपचाराची त्वरित गरज असते आणि ह्याच्याने जर प्रेशर किंवा दाब कंट्रोल झाला नाही तर मग पेशंटला ऑपरेशनची गरज भासू शकते. त्याच्यानंतर सेकंडरी ग्लॉकोमा असतात त्याच्यामध्येही सुरुवातीला आपण आय ड्रॉप सुरू करतो आणि गरज भासल्यास ऑपरेशन लागू शकते. तर अशा प्रकारे काचबिंदूचे जर निदान त्वरित योग्य वेळेत झाले तर त्याच्यामुळे येणारे आपण अंधत्व पूर्णतः टाळू शकतो. त्यामुळे वयाच्या 40 नंतर सगळ्यांनी रेग्युलर आय चेकअप करणं गरजेचं आहे.